कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली झालेली आहे, तर मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर उन्हाचा कडाका वाढणार आहे. इराणी शिष्टमंडळानं धमकी दिल्यामुळे मार्ग बदलण्यात आलेला आहे, तर धार्मिक श्रद्धांबाबत निर्णय देऊ शकत नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. पुढल्या 3 ते 4 वर्षात गॅसचा तुटवडा कायम राहू शकतो, तर IPL मध्ये पंचांवरही दंड आकारण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 एप्रिल वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 न्यूज वेबसाईट isakal.com चे पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी हॉर्मुझवरल्या नाकेबंदीची. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझवरील नाकेबंदी संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. एका निवेदनात ट्रम्प म्हणाले आहेत की आम्ही आता ती पूर्णपणे उघडत आहोत. आम्ही यावर चीनशी चर्चा केलेली आहे. चीन आता इराणला शस्त्र पुरवठा करणार नाही आणि त्यानंतर आम्ही ती कायमस्वरूपी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हॉर्मुझवरील अमेरिकेची नाकेबंदी ही पूर्णपणे अयशस्वी झाल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं हे वक्तव्य आलेलं आहे. सोशल मीडियावरल्या एका पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा कधीही बंद केली जाणार नाही. ती आता सर्व राष्ट्रांसाठी खुली आहे. मला याचा खूप आनंद आहे. ट्रम्प म्हणाले आहेत की मी जेव्हा चीनला जाईन तेव्हा शी जिनपिंग मला मिठी मारतील. माझे शी जिनपिंग यांच्याशी चांगले संबंध आहेत. यापूर्वी सेंटकॉमनं ट्रम्प यांच्या निर्देशानुसार हॉर्मुझच्या संपूर्ण नाकेबंदीची घोषणा केली होती. पॉडकास्टची दुसरी बातमी महाराष्ट्रातल्या तापमानाची. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पुढले काही दिवस उष्णता आणि दमट वातावरणाचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. विशेषतः 18 आणि 19 एप्रिल रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हवामान हे अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 17 एप्रिलपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे. मात्र 18 एप्रिलपासून वातावरणात बदल होईल आणि हॉट अँड ह्युमिड स्थिती निर्माण होईल. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अशा वातावरणाची जाणीव होऊ लागलेली आहे. मुंबईत बुधवारी तापमानात वाढ नोंदवण्यात आली. कुलाबा इथे 34.2 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 34.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवेतील आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उष्णतेची दाहकता अधिक जाणवते. पावसाची कोणतीही शक्यता नाहीये, त्यामुळे कोरडं हवामान आणि कडक ऊन हे कायम राहणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी इराणी शिष्टमंडळाची. पाकिस्तानातून परतत असताना इराणच्या शिष्टमंडळाला विमानावर हल्ला होण्याची धमकी मिळाली होती आणि त्यामुळे या शिष्टमंडळानं मार्ग बदलला. विमान अलीकडेच उतरवून या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी बस, रेल्वे आणि अन्य खासगी वाहनांनी तेहरानपर्यंत प्रवास केला, असा दावा इराणच्या शिष्टमंडळातील सदस्य महम्मद मरांडी यांनी केलाय. लेबनॉनमधल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मरांडी यांनी वरील दावा केलेला आहे. ते म्हणाले की इस्लामाबादमधील चर्चा अर्धवट संपली आणि आम्ही परत निघालो. त्यावेळी विमानावर हल्ला होण्याची धमकी मिळाली होती. गुप्तचर यंत्रणेकडूनही हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे आम्ही विमानानं मशहाद शहरापर्यंत आलो. तिथे उतरून शिष्टमंडळातील सर्व सदस्य कार, बस आणि रेल्वेनं तेहरानला पोचले. धोक्याविषयी सर्वांनाच माहिती होती आणि कुणालाही पाकिस्तानमध्ये थांबण्याची उत्सुकता नव्हती. धोका असला तरीही प्रवास करण्याची जोखीम आम्ही सर्वांनीच घेतली. शिष्टमंडळातील सर्वांची भूमिका ठाम होती. क्षेपणास्त्र हल्ले होत असताना इराणची जनता रस्त्यावर होती. त्यांनी धोका स्वीकारत ठाम राहण्याचं ठरवलं होतं.
तर आपणही धोका घ्यायला हवा, असंच सर्वांचं म्हणणं होतं. पॉडकास्टमधील चौथी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेची. केरळमधील ऐतिहासिक शबरीमला मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे. धर्म हा एका विशिष्ट ओळख असलेल्या समुदायानं पाळलेल्या श्रद्धा आणि प्रथांचा समुच्चय आहे. त्यामुळे न्यायालय या श्रद्धांवर निर्णय देऊ शकत नाही, असं बोर्डानं स्पष्ट केलंय. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली. दक्षिण भारतातल्या 1000हून अधिक मंदिरांचं व्यवस्थापन पाहणाऱ्या या स्वायत्त संस्थेनं स्पष्ट केलं की समुदायाच्या श्रद्धा आणि प्रथांचं मूल्यमापन त्या समुदायाच्या व्यक्तिनिष्ठ विश्वासाच्या आधारेच व्हायला हवे आणि न्यायालयानं त्यांच्या या श्रद्धा स्वीकारणं बंधनकारक आहे. पॉडकास्टची 5वी बातमी गॅसच्या तुटवड्याची. जगभरात इतर देशांप्रमाणेच भारतातही मध्य पूर्वेतल्या तणावामुळे गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. मात्र भारताला पुढल्या 3 ते 4 वर्षात या समस्येचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. एका माध्यम वृत्तामध्ये एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं असं सांगितलंय की जागतिक LPG पुरवठा साखळीतील व्यत्यय दुरुस्त करण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागू शकतात. कारण उत्पादनं तात्पुरते विस्कळीत झाले आहेत की कायमस्वरूपी नुकसान झालेलं आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. IPL 2026 मध्ये सध्या काही लक्षवेधी सामने पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या नियमांची नियामक संस्था असलेल्या MCCला ही गोष्ट खटकतेय. MCCच्या लक्षात आलेलं आहे की प्रत्येक IPL सामना अवाजवी वेळेपर्यंत लांबतोय. काही सामने तर तब्बल 4 तास 22 मिनिटांपर्यंत चालले आहेत, ज्यामुळे MCCचे क्रिकेट प्रमुख फ्रेझर स्टीवर्ट यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं सुचवलंय की केवळ कर्णधारांनाच नाही तर पंचांनाही दंड आकारला पाहिजे. पॉडकास्टची शेवटची बातमी नाट्यगृहांची. मुंबई महापालिकेनं 1 एप्रिलपासून नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या भाडेवाढीला निर्मात्यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर युवा सेना सरचिटणीस आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन ही भाडेवाढ तातडीनं स्थगित करण्याची मागणी केलेली आहे. अचानक केलेली ही दरवाढ मराठी संस्कृतीच्या जडणघडणीत अडथळा ठरू शकते, त्यामुळे ती तात्काळ मागे घ्यावी. मोठ्या व्यावसायिक नाटकांप्रमाणेच लहान संस्थांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध राहणं गरजेचं आहे. नाट्यगृह ही केवळ उत्पन्नाचं साधन नाहीये, ती कलेची मंदिरं आहेत. याचं भान प्रशासनानं ठेवावं, असं या निवेदनात म्हटलेलं आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या आपण पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आणि याला रेटिंग द्या. तसंच इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.